नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी एकनाथ पाटील तात्या. आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासूयात भारताची संरक्षण सिद्धता. जसं राज्यसेवा किंवा यूपीएससीच्या एमपीएससी यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेला जसा महत्त्वाचा विषय आहे तसा मुख्य परीक्षेत देखील पेपर 3 मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानमध्ये संरक्षण सिद्धता हा देखील महत्त्वाचा विषय असतो. आणि यानंतर आपण काय बघणार आहोत आज की भारतात जे काही अलीकडच्या काळात म्हणजे तशा भरपूर आहेत, पण अलीकडच्या काळात ज्या काही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल करण्यात आल्या त्याविषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे. जसं की 21 जूनला आणि 11 जुलैला 2026च्या 21 जूनला 3 युद्धनौका आणि 11 जुलैला 1 युद्धनौका कोणत्या कोणत्या आहेत ते आपण बघूयात. आणि जसं की प्रत्येक राष्ट्राला सार्वभौम होण्यासाठी त्या सशक्त संरक्षण दलाची गरज असते. जसं आपला भारत हे काही बेटी आयलँड नेशन नाही आहे, तर ते काय आहे पेनिन्सुलर नेशन आहे, द्वीपकल्प आहे. भारतात आपलं ज्याच्या 3 बाजूला पाणी असतं त्याला आपण द्वीपकल्प म्हणतो. आपल्या भारताला जसं भूगोलाचा अभ्यास करताना आपण बघितलेलं आहे की बाबा काय काय आहे, अरबी समुद्र आहे, बंगालचा उपसागर आहे पूर्वेला आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे, असे आपले हे द्वीपकल्प आहे भारत. आणि या सगळ्या समुद्र जसं की भारताला सगळ्यात मोठा किनारा लाभला आहे बघा की आता लांबी बदलली आहे बरं का. 11,098.81 किलोमीटर अशी आपल्या किनाऱ्याची लांबी. पहिल्यांदा 7,500 किलोमीटर होती मित्र हो, आता बदललेली आहे. हे तुम्हाला नवीन आता बऱ्यापैकी काही मित्रांना हे पॉइंट असतं, पण नवीन विद्यार्थी मित्रांना हे कळलं पाहिजे की भारताच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 11,098.81 किलोमीटर आहे. आणि हा अशा आणि ते किती राज्यांना लागले आहे भारतातील 9 राज्ये, घटक राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेश यांना हा किनारा लाभलेला आहे. 9 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेश, त्यापैकी गुजरात राज्याला सर्वाधिक जास्त किनारा. म्हणजे जाता आता तुमचे काही प्रश्न तयार होत म्हणून रिपिटेशन करतो. तर भारताला हा एवढा विशाल समुद्र किनारा लाभलेला आहे. आणि या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करण्याचं कार्य आपलं जसं तटरक्षक दल करतं तसं भारतीय नौदल करतं. ह्या भारतीय नौदलाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला सांगितलं तर त्याची स्थापना बघा तशी 17व्या शतकात झालेली आहे ब्रिटिश काळात, परंतु आपल्या स्वातंत्र्यानंतर लक्षात ठेवा की 26 जानेवारी 1950 हा आपण स्थापना दिन मानूया सध्या, 26 जानेवारी 1950. आणि नेव्ही डे मात्र कशाला म्हणतात, 4 डिसेंबर. थोडा विषयांतर करतोय पण लक्षात घ्या, 4 डिसेंबर नौदल दिन, भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर. काय सांगता येईल का मित्रांनो तुम्हाला 4 डिसेंबर? बघा जरा 4 डिसेंबर नौदल दिन की थोडक्यात सांगतो तुम्हाला. 4 डिसेंबर नौदल दिन कशासाठी पाळला जातो? 4 डिसेंबर नौदल दिन ही तारीख तुम्हाला पाठ पाहिजे. 4 डिसेंबर 1971. 4 डिसेंबर थोडं अक्षर समजून घ्या, बोलतो त्यावेळी हे डिसेंबर हे लक्षात ठेवा. 4 डिसेंबर 1971 ऑपरेशन ट्रायडंट हे तुम्हाला राज्यसेवा यूपीएससीचे प्रश्न आहेत तात्या लक्षात घ्या. ऑपरेशन ट्रायडंट काय आहे? बांगलादेशावरून भारत पाकिस्तान वॉर ज्यावेळी झालं डिसेंबर 1971 बघा, त्यानंतर शिमला करार वगैरे इतिहासात घुसताना मी तुम्हाला सांगेन, पण आता 4 डिसेंबर 1971ला आपल्या नौदलानं कराची बंदरावर हल्ला केला आणि म्हणजे 7 दिवस जळत होतं ते कराची बंदर मित्र हो. आणि त्या 4 डिसेंबर रोजी आपल्या नौदलानं जो काही दणका दिला पाकिस्तानला ते परत काही उठलं नाही. नवीन राष्ट्र उद्याला आलं बांगलादेश हे राष्ट्र. हा इतिहास आहे मित्र हो. तर त्या 4 डिसेंबरला भारतीय नौदलानं जी काही कामगिरी केली, पराक्रम अतुल्य गाजवला, त्यामुळे 1972 पासून 4 डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. हे लक्षात घ्या. जसं की त्याचं हे काय आहे, शन नो वरुणा हे कशातून घेतलं आहे म्हणजे घोषवाक्य, भारतीय नौदलाचं घोषवाक्य तैत्तिरीय उपनिषद. बघा मूळ विषयाकडे मी अजून वळायचं आहे, परंतु तुमची काही तयारी व्हावी म्हणून मी सांगतोय. हा प्रश्न पण विचारला जातो. भारतीय नौदलाचं जे घोषवाक्य आहे शन नो वरुणा. वरुण हा सागराची देवता आहे, पाण्याची देवता आहे. ए सागराच्या देवता तुझी आमच्यावर कृपा असो, असं त्याचा अर्थ होतो. शन नो वरुणा हे सागर देवते, हे पाण्याच्या देवते, वरुण देवा तुझी आमच्यावर कृपा असो, असं ते त्याचं आहे. आणि ते कशातून घेतलेलं आहे? तैत्तिरीय उपनिषद. जसं विचारलं होतं की यम आणि नचिकेताचं भांडण कशातून घेतलं होतं? कठोपनिषद. उपनिषद आहेत आपल्याकडे, तशा त्यातल्या
तैतरीय उपनिषदात शन नो वरुणा ही फ्रेज आहे आणि ते आपल्या भारतीय नौदलाचं घोषवाक्य आहे मित्रांनो. हे माहिती पाहिजे. जसं की अगदी बघितला तर हल्ली 27वे नौदल प्रमुख आहेत सध्या भारतात, जे 31 मे 2026ला सिलेक्ट झाले आहेत. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन. ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन हे 27वे नौदल प्रमुख आहेत बघा. ज्यांना म्हटलं जातं कुठलं सर्वोच्च पद असतं? ॲडमिरल. आणि राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. हे थोडं माहिती असावं आपल्याला. प्रत्येक वाक्य हा प्रश्न आहे माझ्या लेक्चरमधला, हे नेहमी लक्षात ठेवा. त्यानंतर आपण आता बोलूया की या नेव्हीमध्ये जशा काही वेगवेगळ्या युद्धनौका आहेत त्याचं भरपूर एक स्वतंत्र लेक्चर आपण करू. आज फक्त चालू घडामोडी या सदरातून काय त्याच्यात दिलेलं आहे हे आपल्याला घ्यायचं आहे. बघा की युद्धनौका आपल्याकडे असतात, पाणबुडे विरुद्ध असतात, किंवा INS विक्रांत सारखी सगळ्यात मोठी युद्धनौका पहिल्यांदा आपल्याला होती, INS विराट होती, INS चक्र आहे पाणबुडी विरोधी. अशा खूप काही जे आहेत तशा त्या कुठं बांधल्या जातात? पहिल्यांदा परदेशाचं सहकार्य घेतलं जायचं. आता हल्ली 75% 80% अधिक आता स्वदेशी बिल्ट, इंडिजिनस बिल्ट असतात. तर ते कोण बांधतं? तर बघा की सध्या हाही प्रश्न लक्षात ठेवा की भारतात सध्या 6 सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर, सार्वजनिक क्षेत्रातील 6 जहाजबांधणी कंपन्या कार्यरत आहेत, ज्या की 2 मंत्रालयाच्या अंडर काम करू शकतात. की जहाजबांधणी असेल किंवा वॉटरवेज आणखी शिप बिल्डर्स अशा वेगळ्या पद्धतीनं 2 मंत्रालय आहेत. तुम्ही डिटेल्स वाचू शकता. तर ह्या 6 संस्था आहेत बघा, की त्यातली सगळ्यात महत्त्वाची आहे ही गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, जी 1884 साली स्थापन झाली होती भारतात, ज्याचं मुख्यालय आहे कोलकाता. गार्डन रिच हा कोलकाता, गार्डन रिच म्हणजे काय बघा की कलकत्त्याचं एक उपनगर आहे, तुम्ही हुगळी नदीकाठीच आहे ते. गार्डन रिच असं त्याचं नाव आहे, ब्रिटिशकालीन नाव आहे ती. गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, जिथे ह्या नौका बांधल्या जातात. तसंच आपल्या मुंबईतलं आहे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड, मुंबईत आहे. त्यानंतर महत्त्वाचं गोवा शिपयार्ड लिमिटेड आहे, ज्याचं मुख्यालय आहे वास्को दी गामा, गोवा. त्यानंतर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, जोड्या जुळवामध्ये विचारलं जातं जहाज बांधणी कंपनीचं नाव, त्याचं स्थापना वर्ष, त्याचं मुख्यालय, यापैकी कुठल्याही जोड्या जुळव जातात. सिंगल लाईनर पण येऊ शकतं. त्यानंतर हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड विशाखापट्टणममध्ये आहे, आंध्र प्रदेशात. पुन्हा बघा कोलकात्यामधली दुसरी हुगळी डॉक अँड पोर्ट लिमिटेड, हुगळी डॉक अँड पोर्ट लिमिटेड. आणि केरळमधली कोचिन शिपयार्ड लिमिटेड, किंवा त्याला कोची येते आहे, कोची शिपयार्ड असं पण म्हणतात. ह्या 6 संस्था ही विविध जहाजं बांधण्याची काम करते, युद्धनौका बांधण्याचं काम करते. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की लेटेस्ट ह्या वर्षीच्या परीक्षांसाठी तुम्हाला काय येऊ शकतं, की पुढच्या मे 2027 पर्यंतच्या परीक्षांना काय येऊ शकतं त्याचीही चालू घडामोडी आहे मित्र. हे ह्यावर माझा विश्वास ठेवा, माझ्यावरती विश्वास ठेवा. की हल्ली बघा की 21 जून 2026 आणि 11 जुलै 2026 अशा 2 दिवसात मिळून 4 युद्धनौका भारताच्या नौदलात दाखल करण्यात आल्या. 21 जून रोजी 3, ज्याला स्वदेशी त्रिकूट म्हटलं जातं, आणि 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन होता त्या दिवशी, हेही लक्षात राहू दे तुम्हाला. मग आपल्याला काय बघायला पाहिजे, कधी कुठे काय असं काय बघा. परत मी तुम्हाला असं मुद्दाम इथं लिहून देतो की हे जे ह्या ज्या संस्था, ह्या युद्धनौका आहेत त्या कोणत्या ठिकाणी आणि कधी, हे पण आपण थोडक्यात बघूया. बघा की आता त्याच्यात आपण कसा अभ्यास करता येईल, त्याचं नाव, सॉरी, युद्धनौकेचे नाव, दिनांक, कधी कमिशन करण्यात आलं, त्याचं स्थळ, कुणाच्या हस्ते. बघा प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा, हे मी सांगतोय. युद्धनौकेचे नाव, तिचा प्रकार, हा तिची श्रेणी पण कळली पाहिजे आपल्याला, ती कुठल्या श्रेणीतील आहे बाबा. जसे आजचे निलगिरी श्रेणीतले आपण बघणार आहोत प्रोजेक्ट 17A. नाव बघा, श्रेणी बघा, दिनांक बघा कधी केलं, स्थळ कुठं केलेलं आहे, कुणाच्या हस्ते, आणि त्याची बांधणी, या युद्धनौकांची बांधणी, आणि त्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, काय केलेलं आहे बाबा, कुठं घेतलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे, तर त्याचं खूप चांगलं तुम्हाला तयारी होऊन जाईल. हे नेहमी अशा पद्धतीनं तुमचा अभ्यास केला पाहिजे. जसं आपण मगाशी, मला वाटतं तुम्हाला खूप छान नेव्हीबद्दल थोडक्यात माहिती मिळाली आहे. तर आता आपण मुख्य विषयाकडे वळूयात. पुन्हा इकडं ज्यावेळी लिहायचं असेल त्यावेळी मी येईन इकडे. तर बघितलं की ह्या संस्था बघितल्या आपण. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, आपण उलट्या मार्गाने जाऊ की लेटेस्ट जे 11 जुलैला आत्ता जी गेलेली होती ती कोणती बघूया, नंतर 21 जूनकडे वळूया. 11 जुलै रोजी INS महेंद्रगिरी, INS महेंद्रगिरी ही
युद्धनौका भारतीय नौदलात सामील करण्यात आली. आता ह्या क्रमानं तुम्ही बघा, मी लिहिलेलं आहे. स्थळ कुठं होतं? विशाखापट्टणम. मध्ये मी जसं लिहून दिलं तुम्हाला, कुठे, कधी, काय, दिनांक वगैरे. तर स्थळ कुठलं आहे? विशाखापट्टणम. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशात आहे, पूर्व किनाऱ्यावर. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम येथे महेंद्रगिरी ही युद्धनौका नौदलात दाखल करण्यात आली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते. आणि दिनांक कधी? 11 जुलै 2026. बघा, दिनांक बघा, स्थळ बघा, कुणाच्या हस्ते, हे 3 मुद्दे आले. आता हिचा प्रकार कसा आहे? हिची श्रेणी कुठली आहे? निलगिरी श्रेणी किंवा प्रोजेक्ट 17A क्लास आहे. निलगिरी श्रेणीतील ही 6वी आणि अंतिम स्टील्थ फ्रिगेट आहे. स्टील्थ फ्रिगेट म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन, स्टील्थ स्टील्थ फ्रिगेट, STEALTH फ्रिगेट. फ्रिगेट म्हणजे विनाशिका, लक्षात ठेवा. म्हणजे जाणार तिला ते पुढच्याचा नाशच करणार. विनाशिका, विनाश. स्टील्थ लपून राहणारी. स्टील त्याचा अर्थ काय? लपून राहणं. हे तंत्रज्ञान डिटेल वाचा मित्र हो, कारण एकच लेक्चर माझं खूप मोठं होईल. स्टील त्याचा अर्थ आता काय काय बघतं बोटीना? रडार बघतात, सोनार बघतात, IR इन्फ्रारेड रेज बघतात. ह्या सगळ्यांपासून लपून राहणारी म्हणून तिला काय म्हणतो आपण? स्टील्थ फ्रिगेट. म्हणजे त्याच्यापासून ते तंत्रज्ञान असतं, म्हणजे ती काय अदृश्य होत नसते, परंतु हे जे काही रडार्स असतील, सोनार्स असतील, इन्फ्रारेड रेज असतील, यांना चकवा देणारी म्हणून तिला काय म्हटलं जातं? स्टील्थ. आणि विनाशी काय म्हणतात? फ्रिगेट. तर महेंद्रगिरी ही त्या निलगिरी श्रेणीतील किंवा प्रोजेक्ट 17A मधील स्टील्थ फ्रिगेट आहे मित्रांनो. हे शब्द पाठ पाहिजे. तुम्हाला साधं विचारतील ही काय आहे? ASW आहे की स्टील्थ फ्रिगेट आहे? पुढे पुढे तुम्हाला मी सांगणार आहे प्रत्येकाचा विचार की पाणबुडी विरोधी नौका आहे, तर ही स्टील्थ फ्रिगेट आहे, हे लक्षात घ्या. आता तिची निर्मिती कुणी केली? माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड. मग अशी मी ज्या 6 संस्था दाखवल्या त्यापैकी मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्सने निर्मिती केली. इंडिजिनसली बिल्ट म्हणतात, म्हणजे स्वदेशी साहित्य किती याच्यात? भारतातलं 75% अधिक, किंबहुना 80% अधिक या युद्धनौकेवर सामुग्री आहे. नाव कशावरून दिलं? पूर्व घाट, जो आपण भारताचा अभ्यास जर केला, पूर्व घाटात महेंद्रगिरी शिखर जे आहे किंवा महेंद्रगिरी डोंगर आहेत, त्या डोंगरावरून याचं नामकरण केलेलं आहे. म्हणजे असं भारतात प्रत्येकाला अशी नामं आपण दिली जातात. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही तांत्रिक माहिती लक्षात ठेवा मित्र. एखाद्या बोटीबद्दल ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळी त्याची लांबी, तिचं वजन म्हणजे ती जेवढा काही पाण्याचा भार, जहाज किती बुडतं तुम्हाला तरणाचा नियम माहिती आहे भौतिकशास्त्रातला. तर जहाज बुडल्यानंतर जेवढं पाणी विस्थापित करतं त्याला आपण पूर्ण विस्थापन भार म्हणतो. तो 6670 टन आहे हिचा. वेग आहे 28 नॉट्स. नॉट्सचा अर्थ काय? नॉटिकल माईल, समुद्रातला वेग. 1 नॉट म्हणजे जवळजवळ 1.8 किलोमीटर होतं रस्त्यावरचं. तर हा वेग जर धरला, वेग 28 नॉट्स म्हणजे ती ताशी 52 किलोमीटर वेगानं वगैरे पळू शकते. तुम्ही बघू शकता. हे लांबी आहे याची 149 मीटर, रुंदी 17.8 मीटर आणि वर्ग आहे याचा निलगिरी वर्ग किंवा प्रोजेक्ट 17A. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि याचं काय आहे बघा, ही हवाई, सागरी आणि पाणबुडी विरोधी कार्यांसाठी ही प्रसिद्ध आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय? हिच्यावरती काय काय आहे बघा. ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत, दोन्हीकडे आहेत. दोन्हीकडे म्हणजे पुढची पण एक विनाशिका सांगणार आहे. ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत. SRM म्हणजे सरफेस टू एअर, SARM ती क्षेपणास्त्र आहेत, जमिनीवरून हवेत मारा करणारी. म्हणून ही पाण्यात, जमिनीवर आणि हवेत अशा सगळीकडे संरक्षणासाठी सिद्ध आहेत. या गटातील निलगिरी श्रेणीतील किंवा प्रोजेक्ट 17A मधल्या युद्धनौका. हे झालं 11 जुलै. 11 जुलैला आणखी काय विशेष होतं मित्र? जागतिक लोकसंख्या दिन. त्याच्यावर मी नंतर बोलेन, पण एक इथं आला विषय म्हणून तुम्हाला सांगतो. 11 जुलै 2026 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते निलगिरी श्रेणीतील 6वी आणि अंतिम INS महेंद्रगिरी ही स्टील्थ फ्रिगेट भारतीय नौदलात सामील करण्यात आली. एका वाक्यात तुमचं सगळं तयार झालं. पुढे वळूया मित्र. आता हे स्वदेशी त्रिकूट मी मगाशी शब्द वापरला. 21 जुलै एकाच दिवशी बघा, 21 जून एकाच दिवशी 3 युद्धनौका माननीय पंतप्रधानजींच्या हस्ते, नरेंद्र मोदीजींच्या हस्ते कोलकाता येथे या भारतीय नौदलात सामील करण्यात आल्या. कोलकाता इथं काय होतं? पोर्ट आहे तिथं, श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर. डॉक्टर म्हणजे हे पण नाव महत्वाचं आहे बरं का. यावर्षी ह्यांची जन्मशताब्दी चालू आहे मित्र. आणि प्रश्न येणार, भारतीय जनसंघाचे संस्थापक 1951ला जनसंघाची स्थापना केली डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. तर लिहितो, माफ करा,
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर कोलकाता, त्यांच्या नावानं ते कोलकात्याचे पश्चिम बंगालचे, त्यांच्या नावानं हे इथं बंदर आहे. आणि तिथं मोदीजींनी सगळा सुवर्ण मध्य साधला होता बघा. 21 जून 2 दिवस आहेत. सगळ्यात महत्त्वाचा दिवस म्हणजे काय, योगा डे. भारतानंच सांगितलं होतं. त्याच्यावरती स्वतंत्र बोलू. युनोनं 2014ला मान्यता दिली. 2015 पासून योगा. किती राष्ट्रांनी 193 पैकी 175 देशांनी मान्यता दिली होती. भरपूर आहे सांगण्यासारखं, थोडक्यात सांगतो. सगळ्यात महत्त्वाचा योग त्या दिवशी काय दिवस होता की मोदीजी त्या दिवशी, ह्या वर्षीचा आणखी एक प्रश्न तयार करा, योग दिन 2026चा मुख्य कार्यक्रम कोणत्या शहरात पार पडला? कोलकाता येथे. रेड रोड कोलकाता. थोडं लिहून देतो तुम्हाला वाटलं तरी. रेड रोड कोलकाता येथे या वर्षीचा 2026चा जागतिक योग दिनाचा मुख्य कार्यक्रम. त्याची काय थीम होती मित्रांनो? योगा फॉर हेल्दी एजिस. योगा निरोगी आरोग्यासाठी योगा ही याची थीम होती. तुम्हाला पाठ पाहिजे ह्या गोष्टी भरपूर तुम्हाला माझ्याकडून मटेरियल मिळणार आहे. हे परत ऐका. योगा फॉर हेल्दी एजिस हे ह्या वर्षीची थीम होती 2026ची. हा होता रेड रोज 21 जूनचा रेड रोडवरचा योगा डे. दुसरा महत्त्वाचा काय दिन आहे त्या दिवशी 21 जून? वर्ल्ड हायड्रोग्राफी डे. हायड्रोग्राफी हे लक्षात घ्या, शब्द लिहितोय. हायड्रोग्राफी डे ह्याचं का मी जोर देतोय? एक युद्धनौका कशी येणार आहे पुढे बघा. आता 21 जूनला आता हायड्रोग्राफी म्हणजे जल सर्वेक्षण म्हणता येईल आपल्याला. जागतिक जल सर्वेक्षण दिन कधी आहे? हा आतापर्यंत तुम्ही दिन ऐकला किंवा नाही माहित नाही, काही मोजक्या लोकांना माहिती असणार. त्या दिवशी जिराफ डे सुद्धा आहे. 21 जूनला जिराफ डे आहे. पर्यावरणात तुम्ही घुसला, राज्यसेवा, UPSC. 21 जून योगा डे आला. आणि आजच्या लेक्चरला संबंधून 21 जून वर्ल्ड हायड्रोग्राफी डे, जल सर्वेक्षण दिन. का ते मी म्हणजे आता हा दिन महत्वाचा होता. ह्या दिनाच्या औचित्यानं आदरणीय पंतप्रधानांनी ह्या 3 युद्धनौका कोलकाता येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्टवरती ह्या 3 युद्धनौका भारतीय नौदलात सामील केल्या होत्या. दिवस काय औचित्य होतं? वर्ल्ड हायड्रोग्राफी डे. का सांगणार आहे? त्यातली एक जी युद्धनौका आहे ती जल सर्वेक्षण म्हणजे मोठं सर्वेक्षण करणार आहे, जे याच्यातले आता सांगणार आहे ते. आणि या दिवशी 3. आता याची निर्मिती कोणी केली होती? जसं मगाशी बघितलं महेंद्रगिरी कोणी तयार केली होती? माझगाव डॉक. आणि ह्या 3 ज्या आहेत आत्ताच्या नावं सांगणार आहेत. INS संशोधक, त्यानंतर INS दुनागिरी आणि INS अग्रई. या 3 युद्धनौका 21 जून रोजी दाखल करण्यात आला. त्यांची निर्मिती एकाच कंपनीने केली, GRSC, गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता. सगळ्यात जुनी कंपनी 1884 साली स्थापना झाली होती. आता ती नवरत्न कंपनी बनली. परवाच्या एका लेक्चर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की भारतातली 29वी नवरत्न कंपनी कोणती. सध्या जसं महारत्न नवरत्न अर्थशास्त्राकडे वळलो थोडं, तर नवरत्न कंपनी अलीकडची सगळ्यात लेटेस्ट GRSC 19 जून 2026 रोजी झालेली आहे मित्र. 29वी नवरत्न कंपनी गार्डन रिच शिप बिल्डर्स. आणि तिनं ह्या 3 युद्धनौका बांधलेल्या आहेत. INS संशोधक, INS दुनागिरी आणि INS अग्रय. प्रत्येकाचे वर्ग बघा. INS संशोधक जे आहे ती संधायक वर्गातील आहे. संधायक श्रेणी, संधायक अगदी परफेक्ट शब्द आहे. संधायक श्रेणीतील 4थी आणि अंतिम युद्धनौका आहे. आणि याचं कार्य काय आहे? खोल समुद्रात सर्वेक्षण, खोल समुद्र व किनारी भागातील हायड्रोग्राफिक सर्वेक्षण. जसं मी म्हटलं तो दिवस काय होता 21 जूनचा? वर्ल्ड हायड्रोग्राफी डे, जल सर्वेक्षण दिन. तसं ही जी आहे INS संशोधक ही हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करणारी, जल सर्वेक्षण करणारी. आणि हिचं वैशिष्ट्य असं आहे की सतत आणि सलग 12,000 किलोमीटरपर्यंत ती प्रवास करू शकते. म्हणजे बघा वजन आहे तिचं 3,400 टन. मगाशी जसं बघितलं 6,700 टन, तसं हिचं 3,400 टन. त्यानंतर महत्वाची की INS दुनागिरी ही कुठल्या श्रेणीतील होती? मगाशी जी आपण INS महेंद्रगिरी बघितली 6वी आणि अंतिम होती. लक्षात येते का? बघा 11 जुलैला INS महेंद्रगिरी ही निलगिरी श्रेणीतील 6वी आणि शेवटची होती. त्याच्यातली 5वी जी आहे ती INS दुनागिरी. बघा मित्रांनो INS दुनागिरी प्रोजेक्ट 17 इथं लिहिलेला आहे, वाचू शकता. प्रोजेक्ट 17A किंवा निलगिरी श्रेणी अंतर्गत तयार करण्यात आलेली 5वी ही पण स्टील्थ फ्रिगेटच आहे. वर्गच एक आहे. स्टील फ्रिगेट म्हणजे काय? अदृश्य कशापासून? IR, इन्फ्रारेड, रडार, सोनार सगळ्यापासून. तुम्हाला दिसणारच नाही, आम्ही येणार आणि नाश करणार, हे याचं कार्य आहे. हे बघा इथं हवाई सागरी व पाणी याच्यावर पण तसेच ब्राह्मोस आहे,
सरफेस टू एअर मिसाईल्स आहेत, पाण्यात मारा करणारी मिसाईल्स आहेत, हे सगळं आहे. इथं लिहिलेलंच आहे बघा, 8 ब्राह्मोस क्षेपणास्त्रे वगैरे. 75% अधिक स्वदेशी सामुग्री. त्यानंतर तिसरी जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे INS अग्रय, आणि ही अर्नाळा वर्गातील पाणबुडी विरोधी युद्धनौका आहे. तिच्या नावातच आहे बघा ASWC. लॉंग फॉर्म तुम्हाला माहिती पाहिजे मित्र. ASWC मागे जातो, तुम्हाला लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल. ASWC कुठली बघतोय आपण? INS अग्रय. याच्यातली सगळ्यात अर्नाळा वर्गातील ही आहे. अर्नाळा पण होती बघा. ASWC ह्याच्या नावातच सगळं आहे. ही कसली आहे? पाणबुडी विरोधी युद्धनौका. बघा आता ASW म्हणजे काय? अँटी सबमरीन वॉरफेअर. बघा अँटी, ए वरून अँटी, सबमरीन म्हणजे पाणबुडी. मराठी शब्द पण तुम्हाला माहिती पाहिजे. अभ्यास समजून घेऊन एन्जॉय करा अभ्यास. अँटी सबमरीन वॉरफेअर हे पहिल्या 3 ह्याचं झालं बघा ASWचं. ASW आणि पुढे काय म्हटलंय आपण? SWC शॅलो वॉटर क्राफ्ट. हे काय आहे? SWC. तुम्हाला लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकतात. ASW व्हॉट काइंड ऑफ INS अग्रय इज? इट इज SWC. ASW म्हणजे 6 अक्षर आहेत, तीच पाठ करा आधी, नंतर त्याचा आपण फुल फॉर्म बघू. अँटी सबमरीन वॉरफेअर. अँटी सबमरीन म्हणजे काय? अँटी म्हणजे विरोधी, सबमरीन म्हणजे पाणबुडी, वॉरफेअर म्हणजे बोट. पाणबुडी विरोधी युद्धनौका किंवा बोट, अँटी सबमरीन ASW. दुसरं कार्य काय? शॅलो वॉटर क्राफ्ट. शॅलो म्हणजे काय? उथळ पाण्यात. उथळ पाणी कुठं असतं? समुद्राच्या मध्यात असतं की किनाऱ्याला असतं? किनारी भागात असतं. तर हिचं कार्य काय राहणार? किनारी भागात हिचं सर्वेक्षण असतं. कारण एकदम शॅलो वॉटरमध्ये पाणबुड्या येऊ शकत नाहीत, ही स्पेशल आहे. त्याला पाणी पाहिजे की नको, खोली पाहिजे की नको जहाज चालायला, तर तिथं सुद्धा ही येते. किनारी भागात येते, टेहळणी करते. पाणबुड्या जर तिथं कोणाच्या आलं तर त्याचं तर नाश करते. हे याचं कार्य आहे. म्हणजे तुम्हाला कळलं का मित्र? ASWC म्हणजे अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट. जसं तुम्हाला मी स्टील्थ म्हणजे काय ते सांगितलं, तसं हे पण थोडक्यात सांगितलं. अजून भरपूर सांगण्यासारखं आहे ह्याच्यात. तर ही INS अग्रय. आता नावं तुम्हाला सांगणार होतो. INS दुनागिरी कशावरून आली बाबा? उत्तराखंडमधील दुनागिरी पर्वत शिखरावरून याचं नाव आहे. ह्याच्यातली ही 5वी झाली, 6वी झाली, 6वी अंतिम. 4थी पण तुम्हाला माहिती असू दे, ती पण एप्रिलमध्ये यावर्षी चाललेली होती. एप्रिल और फेब्रुवारी आपण बघू 2026ला. 3 फेब्रुवारी 2026ला, सॉरी 3 फेब्रुवारी 2026ला INS तारागिरी आलेली. ती पण उत्तराखंडमधील त्या तारागिरी शिखरावरून तिचं नाव होतं, INS तारागिरी. अर्नाळा ह्याच्यातली अंजदीप होती, INS अंजदीप, अर्नाळा वर्गातील. ह्या तुम्हाला अशा पद्धतीने ह्या माहिती पाहिजेत. तुम्हाला त्यांची नावं सांगितली. मला वाटतं तुम्हाला हा मुद्दा चांगला क्लिअर झाला असेल. ASWC अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट हिचं कार्यच आहे. बघा इथं लिहिलेलं आहे, उथळ पाण्यातील कारवाईत सक्षम. उथळ पाणी म्हणजे शॅलो वॉटर क्राफ्ट. उथळ म्हणजे ते किनाऱ्यालगत असतं, लिटोरल वॉटर्स आणि कोस्टल वॉटर्स. पाणबुडी शोध घेणे आणि तिचा नाश. पाणबुडी विरोधी तिचं नावच ASW आहे, अँटी सबमरीन. त्यामुळे पाणबुडीचा शोध घ्या आणि नाश करा. आणि उच्च गतिशीलता व संचालन क्षमता, स्पीड आहे. हिचं कार्य आहे उथळ पाण्यात शत्रूच्या तिच्या नावात ASWC या नावातच तिचं कार्य आहे. उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांचा नाश करणे. आणि या सगळ्या युद्धनौकांची निर्मिती 80% अधिक स्वदेशी आहे. आणि ती कुठं बांधणी झाली यांची? गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड, कोलकाता. असे यांची ही थोडक्यात तुम्हाला माहिती दिली. मला वाटतं तुम्हाला खूप चांगली माहिती दिली असेल. आज 4 आपण बघितलं की नेव्हीची स्थापना कधी झाली, नेव्हीचे प्रमुख कोण आहेत, नेव्हीचं शन्नो वरुणा कशातून आलं. तुम्हाला मी डिटेल थोडं समरी सांगतोय. शन्नो वरुणा आहे तैत्तरीय उपनिषदातून आलेला आहे. कधीतरी हा प्रश्न येणार. शन्नो वरुणा म्हणजे सागराच्या देवा तुझी आमच्यावर कृपा असो, हे त्याचं अर्थ होतं. असं तुम्ही भूदलाचं बघा, हवाई दलाचं बघा. आता एकाच लेक्चरमध्ये मी सगळं सांगणार नाही, तुम्हाला जसा योग येईल तसं मी तुम्हाला सांगत जाईन. आणि ह्या युद्धनौका अशा आलेल्या आहेत. हे स्वदेशी त्रिकूट म्हणतात ह्या तिघांना. आणि ते कुठल्या दिवशी दिलं? 21 जूनला जे दिलं तो वर्ल्ड हायड्रोग्राफिक डे होता, वर्ल्ड योगा डे होता. हायड्रोग्राफी डे करा मित्रांनो. हे नवीन नवीन दिवस विचारतात, जुने दिवस आपल्याला पाठ असतात, नवीन नवीन हे काहीतरी नवीन येतात ते तुम्हाला माहिती. जसं काय 15 जुलै स्किल डे होता, वर्ल्ड युथ स्किल डे वगैरे, हे अशी माहिती पाहिजे तुम्हाला. काही भरपूर दिनविशेष पण तुम्हाला मी भविष्यात सांगत जाईन. अशी भरपूर माहिती ही माझ्या
आत्ताच 34वी आवृत्ती आलेली आहे बघा ठोकळ्याची. असे म्हणजे दरवर्षीच असते, हे जसं जसं येतं तसं अपडेट केलेलं असतं माझ्या 34व्या ठोकळा आवृत्तीत. अगदी हे पुस्तक तुम्हाला गट ब क राज्यसेवा पूर्व ह्या गोष्टी तर परीक्षेला तर महत्त्वाचं आहेच, परंतु डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं ज्यावेळी परीक्षा घेतली जाते असे प्रश्न येतात की भारताच्या संरक्षण सिद्धतेत ह्याचा रोल स्पष्ट करा, असे प्रश्नसुद्धा येऊ शकतात प्रत्येक पेपरला. मी असं म्हणत नाही की 100% प्रश्न येणार, परंतु तुम्ही प्रिलिमचा अभ्यास करताना म्हणजे वाचताना मेन्सच्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. मित्रांनो, आजचं लेक्चर तुम्हाला नक्कीच आवडलं असेल तर ही माहिती तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. काही सुधारणा असतील तर मला नक्की सुचवा. आणि असंच तुम्हाला प्रत्येक टप्प्यात मी नवीन नवीन लेक्चर्स घेऊन येत जाईन, प्रत्येक विषयाची तुम्हाला तयारी करून घेत जाईन. तुमच्या अभ्यासात माझा नक्कीच थोडाफार मोलाचा वाटा असेल. धन्यवाद.